वजन उन्हाळ्यामध्ये कमी करणं एकदम उत्तम पर्याय असतो. उन्हाळ्यामध्ये वजन फटकनी कमी होतं. आपण ही सिरीज चालू केलेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर आजची आपली रेसिपी अगदी हेल्दी आहे, कमी वेळेत आहे, झटपट होणार आहे आणि अगदी कमी खर्चात आहे. आज आपण संध्याकाळच्या छोटे भुकेसाठी चाट बनवतोय, स्वीटकॉर्न चाट. इथे एक मकाचं कणीस घेतलं, व्यवस्थित सुलून मक्याचे दाणे असे काढून घ्यायचे, धुवून घ्यायचे आणि एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी आणि थोडंसं मीठ घालून अगदी 5 मिनटं इथे उकळून घ्यायचे. जास्त वेळ शिजवू नका, नाहीतर जे दाणे आहे ते एकदम चपटे होऊन जातात आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला प्रोटीन भेटतं ते सुद्धा कमी होतं. आता इथे झाऱ्या घेतलेल्या आहेत, झाऱ्याने आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे. जे पाणी राहिले ते तुम्ही सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता किंवा भाजीत वगैरे कशातही तुम्ही ते वापरू शकता, पण फेकून देऊ नका. व्यवस्थित पाणी निथळून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये आणखी काहीतरी घालणार आहे. एक कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि काकडीची साल काढून घ्यायची आणि हे चिरून घ्यायचे. आता इथे जास्त बारीक अजिबात चिरायचं नाही, थोडंसं असं मोठं ठेवायचं. मक्याच्या दाण्यांची जेवढी साईज आहे तेवढी साईज तुम्ही इथे कांदा, टोमॅटो, काकडीची ठेवली तरी चालेल. आणि एक छोटीशी मिरची मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे. हे एवढं आपल्या अंदाजानुसार किंवा आपल्या आवडीनुसार आपल्याला त्यामध्ये किती कांदा, टोमॅटो घालायचा आहे तुम्ही इथे घालू शकता. कमी करू शकता, जास्त घालू शकता, पण शक्यतो मापात घाला, म्हणजे खायलाही चांगलं चवदार लागेल. तर हे सगळं आपल्याला इथे घालून घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि थोडेसे आपल्याला इथे चाटचे मसाले घालायचे. मिक्स करून घ्या आणि त्यानंतर यामध्ये मसाले घालून घ्या. आता यामध्ये थोडंसं तुम्हाला काळं मीठ जे असतं, सौंधी मीठ, ते सौंधी मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता साधं मीठ आपल्याला वापरायचं नाही आहे. त्यानंतर जिरी पूड, आपल्याला भाजलेल्या जिऱ्यांची जी जिरी पूड असते ती घालायची. काळी मिरी पूड असते ती इथे घालून घ्यायची. थोडीशी धने पावडर यामध्ये तुम्ही वापरू शकता. चाट मसाला वापरायचा आहे आणि इथे तुम्हाला वापरायचा आहे थोडासा पाणीपुरीचा मसाला, ज्याची टेस्ट जी आहे ना ती खूप अप्रतिम लागते, खायला सुद्धा एकदम चवदार लागते. आणि अगदी थोडंसं चिमूटभर लाल तिखट यामध्ये घालायचं, किंवा लाल तिखट नाही घातलं तरी चालेल, पण जरासं स्पायसी चवदार असं लागलं पाहिजे म्हणून मी इथे लाल तिखट थोडंसं घालून घेतलेलं. आता इथे आपल्याला तेल वगैरे काही घालायचं नाही, एकदम झिरो ऑइल फ्री असं आपला हा चाट आहे. त्यानंतर अर्ध लिंबू पिळून घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला हा स्वीटकॉर्न चाट मिक्स करून घ्यायचा. आता मी इथे हातानेच मिक्स करते, कारण लिंबू पिळून घातलेले मसाले वगैरे व्यवस्थित त्याला चिटकले पाहिजे, म्हणून हातानेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने जरी तुम्ही संध्याकाळच्या जेवणासाठी आठवड्यातून 3 वेळा जरी तुम्ही 3 दिवस खाल्ले संध्याकाळचं, तरी तुमचं वजन कमी करण्यासाठी फायदा होतोय. पण तुम्हाला याच्याबरोबर चालायचं सुद्धा आहे. रोज तुम्हाला 40 ते 50 मिनटं चालायचं आहे. पाणी भरपूर प्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला मदत होईल. तर अशा पद्धतीने आज आपण इथे झिरो ऑइल फ्री इथे स्वीटकॉर्न चाट बनवून घेतलेला आहे. रेसिपी आवडली, लाईक शेअर नक्की